नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 11:15 वाजले। सर्वांना गुड मॉर्निंग। तर आजचा व्लॉग सुरू करतोय। तर काल रात्री खूप पाऊस झाला, तर वातावरण खूप छान आहे। आत्ता पण पावसाचं वातावरण आहे, पण काय पडू नाही राहिला इकडे। तुमच्या इकडे पाऊस आहे का सांगा मित्रांनो। तर छान असा चिखल झाला इथे, बघू शकता वातावरण किती छान आहे। तर इथे एक रोप लावलंय, तर दुसरं इकडे लावलंय। तर मित्रांनो बघू शकता चिखल खूप झालाय, तर चपलाला खूप चिखल लागतोय। आणि हे इकडे दुसरे रोप लावले, तर दुसरं रोप इथे लावले आणि तिसरं तिथे, बाकीचे इकडे लावले। तर इकडे पण खूप चिखल आहे। तर काल खूप कान दुखत होता माझा, तर काल शेवटी फायनली काय झालं, रात्रभर मला झोप आली नाही। एकदम पिकलं होतं कानामध्ये ना, असे पुळी आली होती, ती पिकली होती। पिकल्यानंतर जेव्हा रात्री फुटली तेव्हा थोडंफार शांत झालं। आता गोळ्या घेतल्या मी, तर पुन्हा पण दुखतंय। तर पुन्हा पिकायला लागलं तर पुन्हा त्रास व्हायला बसलाय आज रात्री। बघू आज 1-2 दिवस, नाहीतर आज मला ना दवाखान्यात जायचं होतं, पण ते रात्रीच फुटलं म्हणून गेलो नाही। मित्रांनो इथं लावले बाकीचे रोपं, हे बाकीचे रोप इथं, हे ती चौथं 5वं आणि तिकडं 6वं लांब लावलं आहे तिकडे। तर इथं अगोदरच पेरूचे झाडं लावलेले मोठाले झाले आहेत हे, तर खूप मोठाले झाले आहेत। तर हाताने वाढवा झाला होता, म्हणजे मी कान कोरलं, कान कोरल्यामुळे काय झालं, कानात हे झालं, इन्फेक्शन झाल्यामुळे कानात पुळी वगैरे झाली। मग ती खूप त्रास द्यायला लागली रात्रभर। तर 2 दिवस मी तर घरीच इकडे। आता बघू, आता गाडी न्यायची, पण गाडीचं चिखल आहे बघा इथं, किती खूप चिखल झालं आहे। तर गाडी इथून या रोडने नेली ना फसून जाते पुढे जाऊन, पुढून निघतच नाही। आणि जास्वंदाचं झाड खूप मोठं झालं आहे आणि याला खूप फुलं लागली होती सकाळी, बाकीचे तोडले आणवीने। तर काही फुलं तोडून नेले, नाही तर भरपूर छान असं फुलं लागली होती सकाळी सकाळी। 8-10 फुलं तोडून घेतले। तर चला घराकडे जाऊया, घराकडे काय चाललंय बघूया। चला घराकडे जाऊया। तर बघू शकता चिखल, तर चिखल लागला किती। काय करतोय रे, आंघोळ करते का? शिवम ते आंघोळ करते। तर लिस्ट्रीनचं माउसवॉश आणलंय, तर 70 रुपयाचं एवढंसं। तर किती 88 ml आहे वाटतं, फक्त नाही 80 mlच औषध आहे, 70 रुपयाला आहे, खूप महाग आहे। तर माउथवॉश काढण्यासाठी तर थोडं गरम होतं आहे अजून, कारण गोळ्या घेतल्या त्याच्यामुळं। थंडी पण वाजते खूप, कारण गारवा सुटला आहे, पाऊस पडला आहे। कटिंग करायला जायचं आहे अजून। तर मस्त असं वातावरण आहे पावसाचं, तर ढग चालले वरतून, तर कसे धुकं पडले डोंगरावरती मस्त छान। तर फोनमध्ये एवढं भारी दिसत नाही, पण प्रत्यक्ष बघितल्यानं खूप छान वाटतं मस्त। आणि सीताफळीला बघा खूप पाला आलाय। तर अवकाळी पावसाचं निर्माण आता पावसाळ्यातच झालं, डायरेक्ट पावसाळा चालू झाला आहे काल परवापासून। तर तिकडे ओढ्याला पूर आलाय, पण मी काही गेलो नाही तिकडे बघायला। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू।